करत राहायचं. वा वा. सर. हा काय म्हणतोय? सर जेवण कसं आहे? अरे मस्त आहे. पनीर जबाबदार म्हणजे क्या बात आहे यार. सर ते जबाबदार नाही लबाबदार असं आहे. मस्त आहे. सर तुम्हाला नान देऊ? मान त्यापेक्षा. वा 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 वा. तू ना यार बरोबर असे कॅरेक्टर हेरतो यार दादा. क्या बात आहे है ना? कसं सुचतं यार. ते तिकडे बसलेत ना दोघे, ते माझे ड्रायव्हर आहेत sir. हं. ते हा मंदार माझा ड्रायव्हर आहे. आणि सावत्या माझा ड्रायव्हर आहे. हा तर त्यांना जे आहे ते द्या. त्यांना कळलं का? ए बिंदास का? हो. हे आहे ना मेनू कार्ड आहे ना? आहे. मागवा काय पाहिजे ते. हा एन्जॉय. सर यांना नान देऊ का मान देऊ? नान दे. अरे टॅकल करणं नाही जमत यार मला. कसलं भारी करतो यार समीर तू. ए चलता यार. नाही खरंच तू ना यार तू ग्रेट आहे समीरता. आहे ना खरं एवढं काय नाही कोणाला serious. बोलतोय? अरे खरंच तू ग्रेट आहेस. म्हणजे तुझ्याकडून फक्त ना स्किटमध्ये नाही शिकवण मिळत, तुझ्याकडून ना आयुष्याची शिकवण मिळत असते. अवतीभोवतीचं जगणं शिकवतो दादा यार तू. असला भारी माणूस आहेस यार. नाही. आता हेच बघ ना, आता चार चौघात उठा बसायचं कसं, लोकांशी बोलायचं कसं, आपला पेअर कसा सांभाळायचा, प्रेमाने कसं वागायचं, सगळ्याच गोष्टी येत नाही यार दादा तुझ्याकडे. थँक्यू यार. म्हणजे बाकी सगळं तर सोड यार, माणूस म्हणून ग्रेट आहे. दुसरा कुठला ऍक्टर असतं ना दादा, बोलला असता आमच्या ड्रायव्हरला 100 रुपये भत्ता देतो आणि मग जात कुठेतरी ढाब्यावर बिब्यावर खा. तू तसं नाही करत. तुझ्या हॉटेलला राहतो, तुझे ड्रायव्हर त्याच हॉटेलला राहतात. तू जिथे खातो तुझे ड्रायव्हर तिथेच येऊन खातात. यार क्या बात आहे यार दादा. तू एवढं काही ग्रेट आहेस. अरे That's नाही it. रे नाही बाबा. खरंच मस्करी परत नाही एकदम दादा. मला नाही एकदा. आहे ते आहे. एकतर तू माझ्यासाठी गुरुस्थानी आहेस, वडील बंधू आहेस तू माझा, तुला माहिती आहे. तू ग्रेट आहेस. म्हणजे जसं हे एकलव्याने कसा द्रोणाचार्यांचा पुतळा केला, तसा मी तुझा पुतळा करणार आणि आयुष्यभर आराधना करणार. अरे नको रे बाबा. चित्र काढताना अशी काढतायत, पुतळा कसा करतील यार? वा दादा वा वा. हे साला हे नाही जमत यार. स्वतःवर विनोद घेणं जमत नाही. अरे नाही. मला त्रास होतो. मी सरांकडे कंप्लेंट करतो की सर काय माझ्यावरती कॉमेडी केली. मला त्रास होतो यार. चप्पत. बरं, हे जमलं पाहिजे यार, हे जमलं पाहिजे. इपी एक सांगू का? आय लव्ह यू ऑल्सो यार. नाही झालं यार. मी खरं सांगतो, तू मला खूप आवडतोस. Thank you. खरंच, मी परवा माझ्या बायकोला सांगत होतो, आम्ही गाडीने जात होतो पुण्याला. कविताताईला? कविताताईला. मी तिला सांगितलं की अख्ख्या ग्रुपमध्ये ना हे जे नवीन लोक आहेत ना, हां. ते सगळ्यांमध्ये पीपी आहे ना, तू माझ्या जवळच आहे. I love you. हे खरं सांगतो मी. खरं आहे बाबा. बाकीचे सगळे आहेत हं. मी असं नाही म्हणत, पण ते ना यार म्हणजे भेटल्यानंतर मी पुढे गेल्यावर ना मागे असे आवाज ऐकू येतात माहिती का? हो. ते कशावरून ते बोलतायत वगैरे मला माहित नाही की मी चुकीचा असतो बरोबर. काय त्यात चूक काय मला कळत नाही काय, पण तू तसा नाही आहेस. नाही. मी खरं सांगतोय. हॅट्स ऑफ आहे. लव्ह यू. अरे दादा लव्ह यू यार. अरे खरं सांगतो मी तुला. आणि तू काय काम करतोस यार? मी तुला आता तोंडावर म्हणून सांगत नाही बीबी, खरं सांगतो. शंकर्या शितलीमध्ये काय करतोस यार? दादा यार. काय शितली वठवतोस यार? शंकर्या- शंकर्या sorry. जबरदस्त. वेंधळा आहे मला ना दादा. तुझा शंकर्या बघतो ना, मला असं वाटतं नाही ए दादा ए नाही त्या शितलीला जाऊन वाजवा बी फनकने. किती खेळतंय यार तुझ्या हृदयाशी. दादा मी रडतो. मी तिथे बसलो होतो गेल्या वेळेला, मी रडलो यार. माहिती मला. पण तू असा काय रिॲक्ट करतो जसं काय तुला काय माहितच नाही. रायटर मिटिंगला अरे मी असतो रायटर्स मीटिंगला, तरी सुद्धा तू एवढं डोळ्यातून पाणी आणतोस. म्हणजे बघ ना काय ताकद असेल. ए दादा यार कमॉन अरे आय लव्ह यू. अरे नाही. ए माझं नाही रे दादा, हे सगळ्यांचं क्रेडिट आहे यार. माझं अरे नाही खरंच सांगतो पीपी, तू खतरनाक आहेस. आय लव्ह यू. आय रिस्पेक्ट यू. आय रिस्पेक्ट यू. घंट्याच रिस्पेक्ट हा कोलतो तुझ्या साहेबाला मी. तू माझ्या साहेबाला खोलतो, कोलतो मी तुझ्या साहेबाला खोलतो. काय बोलतो? कार करून पाना फिरवतो, नट बाहेर काढतो त्याचा. नट टाईट करीन का नाही? हा, माझं टाईट करणार. ये टाईट कर सर. नट टाईट कर ना. तुझ्या साहेबाला काय बोलतो? मध्ये माझ्या साहेबाला काय बोलतो? नट टाईट कर. नट टाईट कर ना. ए, बाजूला. ए, तू नट टाईट करायचं पाहिजे ना काही. नट टाईट कर. ए. काय झालं? काय? ए, तू मध्ये बोलू नको. तो माझ्या साहेबाला बोलतोय नट टाईट कर. मीच साहेब आहे. मीच साहेब आहे ना. मलाच बोलतोय ना. मीच तुला सांगतोय काय झालं. काय झालं? काय काय चाललंय काय? यांनी माझ्या साहेबाला आई वरून शिवी घातली. मुद्दाम घातली? हा, मुद्दाम घातली का? मुद्दाम घातली. तू माझ्या साहेबाच्या अवकात खबर काढलीस? आणणार ए, आणणार. मी ऐकून घेऊ. अगे ऐकून. मी ऐकून घेऊ. अरे थांब. अरे एक थांब ना यार. तुम्ही काय करता यार? तुम्ही असं नाही. तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आईवरून शिव्या कशी देता आम्हाला? तुम्ही अवकात कशी काढता? नाही ना. नाही 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 साहेब, याला सांगा हा मला अजून ओळखत नाही. मी ओळखत नाही. आमच्या गाडीत कोयता असतो, कोयता. आपल्या गाडीत कोयता आहे? आता अरे आपल्या गाडीत कोयता कधीपासून आहे? 3 महिने झाले तुला माझ्याकडे असतो ड्रायव्हर म्हणून. 3 महिन्यापासून कोयता आहे? अरे त्यांनी तुला नाही ओळखलं, मी पण नाही ओळखलंय तुला. कोयता कशाला? तसं नाही मग
काय झालंय काय नीट सांगा रे यार. सांगितलं ना आईवरून त्यांनी शिवी घातली सावत्या, उगाच बिगाच बोलू नको. शिविका घातलीस आईवरनं तू? तसं नाही हे बघा मी किती वर्ष झालं काम करतोय ते मला सांगू नकोस. नाही, नाही. शिविका घातलीस ते सांग. दादा आहे तो माझा. नाही दादा बसला गोठ्यावर ए! तसं नाही सांग. शिवी देऊ नको तू शिवी देऊ नको ए झांप्या कोयता घेऊन ये झंप्या नाही रे मी. एक मिनिट, काय चाललंय तुझं? झंप्या आहे का मी? हा? झंप्या नको बोलू मला. आणि वर तू मला नोकरीला लावतेस का? अरे तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आम्हाला आईवरून शिव्या घालता, अवकात आमची काढता तुम्ही. No. काय आहे यार? नाही तर काय ए, काय झालंय काय सावत्या? नाही तसं नाही साहेब हे बघा मी किती वर्ष झाली ती गाडी चालवतो तुमच्याकडे हा ते सगळं बरोबर आहे, पण अरे दादाविषयी का बोलतोय? काय झालंय मला नीट सांग. तुम्ही ओळखता का नाही मला हा. मी तुम्हाला शिवी दिली का कवा अरे मला का देशील? मी मालक आहे तुझा. मी पहिली शिवी दिली का दुसरी तरी का देशील? मालक आहे ना मी. नाही तसं नव्ह पण मी शिवी नाही म्हणजे पहिलं मी काहीच करत नाही साहेब हा. मी ओव्हरटेक तरी पहिला करतो का कवा पण जर का कोणी कट मारला मग त्याला सुट्टी नाही मग त्याच्या नाडल्या हाणल्या मग सोडत नाही मग मी अरे माहिती आहे मस्त तुम्हाला. यार, चांगलं सगळं पटलं मला, पण विषय काय आहे? तसं नाही साहेब ह्यानं अवकात नाही काढायला पाहिजे होती काढणार काय मग मला काय काढणार अवकात काढणार ह्यो काय म्हणला काय म्हणाला? हा काय म्हणाला? ह्यो काय म्हणला काय? तुझ्या साहेबाची अवकात नाही माझ्या साहेबाच्या बाजूला बसायची बरोबर आहे मी म्हणलं ठीक आहे नाही आहे अवकात तू का बोलतोस पण बोलणार मी सावत्या तू पण हेच बोलला नाही माझी अवकात. तू माझ्या विरुद्ध कसं बोलशील यार तू? साहेब मुद्दा तेव्हा नाही आहे मग काय आहे मुद्दा? ह्यो का बोलला काय? ह्यो का बोलला माझ्या साहेबांची अवकात नाही म्हणून मग मी ऐकून नाही घेणार मग हा. मी का बरं ऐकून मग ह्याच्या पण साहेबाच्या मी नाही ऐकून घेणार तू मग. शिवी देऊ नको रे काय तू ए झांप्या जाऊ कवत्याला जाऊ ए, शिवी देऊ नको तू काय कोयता लाव? तू झंप्या म्हणतोस मला? मी नोकर आहे का तुझा? कोयताणाला मला कशाला सांगतोयस तू? शांत हो ना बाबा. तू रिलॅक्स हो. काय झालंय बाबा? एक्झॅक्टली मला कळत Please नाही. यार. ठीक आहे ना, असं नाही, सॉर्ट sir. करा ना. एवढं चिडण्यासारखं काय आहे मला? काय सांग. झालंय? मी सांगतो ठीक आहे, सॉर्ट करा ना. मी सांगतो थांब जरा. नाही साहेब दोन मिनिटं मी सांगतो साहेब ह्याच्या साहेबांनी तुम्हाला म्हणजे माझ्या साहेबाला मला ते माहिती आहे रे बाबा. बरोबर त्याचं- बरोबर बरोबर ढाप्या म्हणाला ढाप्या ढाप्या? दुपारी ढाप्या म्हणाला बरोबर बोललो ना मग मी सुपारी ढाप्या. हा, मग काय काय? रे सुपारी हे ढा- बघ. मी सुपारी ढा- नाही जे डाप्या तर डाप्या म्हणजे मग डाप्या आहे मग. एक शांत राहा जरा. हे झालं. बोलला असं? डाप्या. ढाप्या बोललास मला? नाही यार दादा, नाही, नाही. आपण तर जेवत होतो यार. आपण काय बोलणार? मी कशाला चुप ना. नाही सर मला पण वाईट वाटतं ना सर आत्या दिवशी आपण गाडीतनं जात होतो नाही का ओंकार राऊत सरांचा फोन आला होता तेव्हा. गप शांत बस. काय झालं? नाही सर असं नाही मी माझं काय सांग ओंकार राऊत सरांचा फोन आला तर ओंकार राऊत सर काय म्हणले की पिब्या काय झालं ते गोव्याच्या सुपारीचं काय झालं हे म्हणलं अरे झालं रे फायनल झालंच होतं फक्त काय समीर दादा घुसतोय रे मध्ये घुसतो? नाही रे दादा. त्याला लय म्हणजे त्याला पैसे एकट्याला खायचे ते असं चाललं होतं बोल ए पीपी यार आयुष्यपत तसं नाही यार. काही बोलतो काय रे येडा? माझ्या मनात पण नाही. अरे मालूम मेरे को दादा. काय वेडा? काय बोलतो यार? मला वाईट वाटतंय सर सातारा जायचं गप्पा बस तुझा वाईट तुझा. असं नाही थांब ना. तुमची सुपारी गेली म्हणजे शेवटी नुकसान मला पण हे गेलं ना माझं काम म्हणजे. पाच ना पाच थांब ना यार. काही बोल. आता मी तुझं कौतुक केलं ना तिकडे. दादा आय लव्ह यू. मी नाही हो, बोललो पण- यार. हे काही बोलतो उगाच. काहीच नाही बोलला. थोडं तर बोलला असणार. ह्याच्यावरून तो बोलला ना यार. तुझी शपथ अरे, यार. हळू बोल रे. सॉरी आय एम सॉरी थोडा जोरात नाही करायचं रे. सॉरी मी नाही बोललो. मी वेगळं बोललो होतो. काय अरे हे ओंकार राऊतचा फोन आला मला. आला ना? हा. मग यार दिस इज काय बोललास मग तेव्हा? तू आता याला गेला होता गोव्याला गेला होता मागच्या आठवड्यात समय मैफिलीची सुपारी. माझा प्रयोग होता. हा. हा, तेच ते अरे तिथले आयोजक जे आहेत ना त्यांनी मला फोन केला होता. त्यांना आम्ही चौघं हवं होतो म्हणजे मी ओंकार राऊत आणि प्रथमेश रमेश. तर ते लोक काय बोलले की तुम्ही करा ही सुपारी. पण नंतर मग त्यांच्याच आयोजकांनी फोन करून मला असं आतनं कळलं. ते आयोजक असं म्हणत होते की अरे हे चौघं 10 मिनिटं येणार हात दाखवणार आणि एवढे अव्वाच्या सव्वा पैसे घेणार. त्यापेक्षा समीर चौगुले को बुलाते तो कसं ना 2 तासात अर्ध्या किमतीत काम करतो. असे बोलले ते? हा ते समय मैफिलीचा शो घेतला की 2 तास मला वाटलं मी मजबूत पैसे घेतो रे. आम्ही स्किट साठी जे घेतो ना त्याच्या निम्मे तू 2 तासाच्या कार्यक्रमाचं घेतो. अरे हे चुकीचं आहे यार. पण हा एक्झॅक्टली. मी तेच बोललो ओंकारला. मी राऊतला काय बोललो की असं होतं सुपारी आली ना की 10 तासाला मध्ये येतो म्हणजे कचाट्यामध्ये येतो की काय होतं आयोजक लोक त्याला एक्सप्लॉइट करतात. मी एक्सप्लॉइट बोललो. नाही हे बघ पीपी काय ना तू मगाशी वेगळा शब्द घुसला बोल. इट हर्ट्स. नाही यार दादा. घुसला बोलला दादा. नाही रे. घुसला म्हणजे ना माझं नाही. घुसला असं होतं. घुसला ना हे बघ 4-5 जण आहेत. हे एकटा हा घुसून ना स्वतःचा फायदा अरे, नॉट इधर लगता है. काही बोलतोय नाही हो लगता है तो लगता है. ढाप्या पण बोलला तो, ढाप्या पण. ढाप्या काय बोल? ढाप्याचा अर्थ काय होतो? अरे ढाप्याचा दुसरा काहीच अर्थ नाही. ढाप्या एवढाच अर्थ होतो त्याचा. काही काहीच अर्थ होत नाही. नाही यार दादा. अरे खरं सांग. अरे मी ढाप्या म्हणजे तसं नाही बोललो. मी काय म्हणालो दुसरं नाहीच अर्थ. मी तुला तेच सांगतो. ढाप्या म्हणजे ढाप्या आणि नाही यार, हे अरे नाही रे दादा. तर लगता यार. मी तुला आता काय बोललो यार?
दादा आहे ना, आय लव्ह यू यार, तू गुरु आहे तू कशाला बोलतो दादा आहे यार तो? मी माझं काय बोललोच नाही, मी ऐकलं तीच बोललो ना. कशाला पण गरज आहे का? दादा समोर नाही बोलायचं, दादा दादा आहे. साहेब तेवढंच नाही, पुढचं तुम्हाला सांगतो. ह्यानी मला सांगितलं म्हणजे ह्याच्या साहेबांनी तुम्हाला लोचट म्हणाला. लोचट. अरे यार प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो, गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करतो, मेरे को शोधो ना, मेरे को शोधो ना, असं ह्याचा साहेब बोलला. मी यार हे कधीच नाही केलं. हे मला आतापर्यंत मिळालेत ना. लांब कुठे चाललंय फिरायला इकडे? काय बोलतो यार यार दादा? हे पैसे इमानदारी सांगतो, मी कधीच नाही केलं. मला कॉन्ट्रॅक्ट मिळतात यार. आय नो यार, मी मी काय बोललो? यार मी बोललो दादा लोचन मजनू आहे. हे साला लोचनचं लोचट ऐकतात. यार ना पटतच नाही ना हे यार. अरे नाही पटतच बोललो नाही. यार. काय बोलतोय आता यार? सर बेताय का तुम्ही? अरे दादा आहे तो, बेचं नाही. दादा आहे म्हणून नाही, देतोय. नाही तुम्ही बेचं नाही. अरे तुम्ही मोठं स्टार आहे आता सर. अरे गप ना. नाही नाही त्या वहिनी पण त्याविषयी गाडीत काय म्हणल्या? हे नाही तसं नाही. वहिनी काय म्हणल्या? एक मिनिटं. "पी, हास्य जत्रेमध्ये तू एकमेव आहे, तुझ्या आजूबाजूला पण नाही कोण आता." पिपी वहिनी म्हणल्या प्राजक्ता सुद्धा असं बोलायला लागली आता. नाही दादा, गोड बोलगी होती रे ती. अरे ती तसं नाही बोलली यार, काय पण बोल नको ना. कट होत आहे रे आज तुम्ही कशाला भेटाय सर यार? तुम्ही ते नको ती बोलते तुम्ही कशाला? मी स्वतः हे फोटोवर पण बघितलंय, मी कमेंट मध्ये सगळी लोक म्हणायला लागली आता समीर चौगुले तीच करायला लागलाय आता. अरे आता खरं बोलायला लागलं रे. हे आता दादा हे नाही बोलायचं. असं नाही साहेब, मी स्वतः वाचलंय. सगळी म्हणते ती प्रत्येक पताक वर चढायलाय. कोण वरचढायला? प्रत्येक पताक. ए शान्या तुझ्या साहेबाचे 4 कमेंट आले म्हणून तुझा साहेब का कोण मोठा लॉर्ड फॉकलँड लागला. शिवी नाही द्यायची, शिवी नाही द्यायची. नाही नाही पीपी शिवी नाहीये. लॉर्ड फॉकलंड हे गव्हर्नर होते इकडे. पण मी आता शिवी म्हणून वापरली. आता बघितलं का साहेब? पण मी आता आता बघितलं का? बघितलं आता? तुम्ही तू थांब. शांत हो तू. मी शांतपणे सांगतो. मी बोलतो. मी शांतपणे सांगतो ना. मी शांतपणे सांगतो. हा. ह्याला व्हेरिएशन देता येतात. ह्याला व्हेरिएशन देता येतात. हा? इरविन तेच कॅरेक्टर करतो तो. बघा मी सांगतो ना. मी सांगतो मागच्या स्किटची मिशी पुढच्या स्किटला भुवई म्हणून वापरतो. हा? मग आता त्याच्या पुढच्या आठवड्यात काय करायचं? अरे बापरे काय करायचं? तीच भुई कल्ले म्हणून वापरतो. काय सांगा ना मला. म्हणजे काय हा? नाही हा जर व्हेरिएशन देत असेल ना तर बैल अंडी देतो. काय बोलतोस तू? बैल अंडी देतो. तुझ्या बैलाची अंडी फोडली मग मी. कुणाची अंडी फोडली? अंडी फोडली बैलाची तुझ्या. ही बैल लपवणार. काय? मी हा जो माझा बैल आहे ना तो लपवणार. तुझ्या अंडी कशी वारक्यामध्ये विकतात बघतो मी. अरे मला तू सांगायचं मला नाही, तू बैल लपव. अरे काय लपवलं? थांब ना जरा. मला कशाला बोलतोय मग तो? तू कशाला बोलतो त्याला? दादा आहे तो यार. मग दादा बसला गाड्यावर मग. मला नाही दादाचा पादा मला नाही सांगायचं. अरे तू मला बोलताय, कळतंय का तुम्हाला? असलं नाही साहेब. काय चाललंय यार पृथ्वी? मी काहीच नाही बोलत आहे यार दादा. ते उगाच काहीतरी ऐकतात आणि हे बघा जे खरं आहे ना साहेब ते खरं आहे. नुसता वीक लावला म्हणून ऍक्टर होत नाही. तू नको सांगू. असं असेल तर श्याम राजपूत पण चांगला ऍक्टर आहे ना. वीक लावला ए बाबा फक्त टकल्यावर करिअर केलंय माझ्या साहेबांनी. फक्त टकल्यावर करिअर केलंय. तू काय बोलतोस? तुझं तुला कळतंय का? 29 वर्ष टक्कल आहे मला. म्हणजे काहीच नाही झालं. तुला कळतंय का? तू शांत हो आता. कळलं तुला? खूप झालं आता. अरे 29 वर्ष माझा साहेब घासतोय तेव्हा कुठे जाऊन करिअर झालंय. कळलं काय? असं नाहीये रे. मंगलाय की नाही तुझ्या साहेबाची मग? हा? 29 वर्ष नुसतं घासायला लागतंय त्याला तरी त्याचं काय पेटणं झालंय. अरे त्याची माचीच साधाळलेली आहे मग. सावते. आमचा साहेब बघ 3 वर्ष घासली. वनवा आहे सगळीकडं. हा आमचा साहेब सुट्टी नाद नाही करायचं त्यांचं मग. ठीक आहे. तुमची माचीच साधाळलेली आहे मग. मला नका ठीक आहे सांगू. ना. ठीक आहे. साहेबांना नाही बोलायचं. अरे नका बोल. सावत्या बास आता, तो दादा आहे. मग दादा बसला उंटावर मग. अरे काय सारखा मला वेगवेगळ्या प्राण्यांवर बसवतो रे तू? एका प्राण्याची सवय झाली की प्राणी बदलतो. मी कसा बसू त्याच्यावर? ठीक आहे साहेब. 29 वर्ष झाली आणि आज करिअर झालं असं नाहीये. 29 वर्ष काहीच नाही झालं हे करिअर असं नाहीये ते. काही वर्ष लागली करिअर व्हायला. अरे स्टे प्रोसेस आहे ना ती यार. आमच्या साहेबांचं पण आहे ना. आपल्या साहेबांचं आहे. बरोबर आहे. याला सांग पिक्चर किती केले? मी विचार त्याला. ए माझ्या साहेबांनी पिक्चर केलेत. त्या साहेबांनी किती पिक्चर अरे केले? सोड चल. माझ्या साहेबांनी पण लय पिक्चर गेले ती. साहेब सांगा आपण किती पिक्चर गेले सांगा. सांगा सुट्टी नाही द्यायची आता. काय दातात अडकलं काय? सांगा की साहेब. सांगा. सोड विषय सोडा. सोडून द्या विषयाचं. नाही असं नाही साहेब. सांगा ना तुम्ही. असं नाही ऐकून का बरं घ्यायचं आपण? अरे नाही केलं पिक्चर, काय सांगू त्याला? नाही काय कुठले पिक्चर केलेत मी? सॉरी यार दादा यार, काही बोलतो. नाही केलं यार मी पिक्चर. काही बोलतो कशाला उगाच काहीतरी. नाही शांत राहा. नाही केले
पण तुम्ही हे नाही ना म्हणजे असं तर नाही ना की म्हणजे सिरियस रोल करून त्याला कॉमेडीज नॉमिनेशन मिळालं असं नाही ना असं तर झालं नाही की मग अरे नाही यार ते झालं अजून ऐक काय माणूस आहे हा तसं नाही आहे. अरे नाही दादा मी ते पण चांगले पिक्चर केलायत यार हे मी नाही सांगितलं हे स्किट मधलं ऐकून ऐकून बोल गप्पा बसा पीपी प्लीज गप्पा बस अरे आणि पिक्चर नसले ना लय केले आमच्या साहेबांनी शाहरुख खान सोबत काम केलंय हा शाहरुख खान तुमच्या साहेबांनी कोणावर केलंय ओ साहेब तुम्ही कुणावर काम केले ते सांगा. ईशाडे याच्यावर कसा भांडू मी याच्यावर कसा भांडू मी नाही, मला सांगा याच्यावर कसा भांडू मी. याच्या साहेबाने शाहरुख सोबत काम केलंय तुम्ही कुणावर काम केलंय ह्याच्यावर सई तामणकर सई तामणकर हा, आता बोल माझ्या साहेबांनी सई तामणकर ह्यांच्यावर काम केलंय प्रसाद ओक त्यांच्यावर काम केलंय आता बोल. मग आमच्या साहेबांनी पण प्राजक्ता माळींबरोबर काम केलंय कुठल्या पिक्चर मध्ये त्या ह्याच्या फुलवंतीमध्ये होता साहेब यार फुलवंतीचं कौतुक नको सांगू यार अख्खी फॅमिली गेली होती माझा पिक्चर बघायला एकाला शिंक आली एक सीट नीट करेपर्यंत माझा सीन संपला होता यार नका बोलू त्या पिक्चरचा यार चल यार ए बाबा ए ड्रायव्हर 1 ड्रायव्हर 2 गप बसा यार प्लीज बस यार हे पण होते ना त्या पिक्चर मध्ये तुम्ही होता तुम्ही मी बघितलंय स्वतः तुम्ही होता दादा ते मला माहिती होती होते. हे मला वाटतं आपण ना याच्यातनं अंग काढून नाही चालणार एकदा काय ते आपण ना महाराष्ट्राची माफी मागूया क्षमस्व सोड ना चल ना सोडून दे ना आणि तुला एक सांगतो काही झालं माझ्या दादाला काय बोलायचं नाही शेवटी तो दादा आहे नाही दादा असला मग दादा हातीवर अरे कशाला यार? हत्तीवर कशाला मी अरे काय बोलतो यार हा मी काय बोलतो साहेब आपण आहे ना वोटिंग करूया. वोटिंग करूया म्हणजे हॉटेलमध्ये बसले आहेत ना त्यांना विचारू समीर चौगुले आवडतात की पृथ्वी प्रताप. हा चालतंय हा, ज्याला चालतंय. जास्त आवडत आहे तो जिंकला. हा चालतंय विषय मिटून टाकू ना अरे कशाला हा, पण? हा, या ना साहेब, या. या ना, मिटू ना विषय अरे मिटू. नको, सावते, नको ना यार. नाही, नाही, सर, तसं नाही. थांबा, हा. तुम्ही थांबा, सर. हा, घे. ए, हा, विचार, हे बघा, नाही तो मध्ये बोलू नको अरे विचार ना चल ना. वाजून कार पडा ए, मध्ये थांब रे बाबा चल बोलू नको समीर चौगुले किती जणांना आवडतो एक पॉइंट आहे एक पॉइंट एक पॉइंट आहे. आणि आता प्रत्येक पता किती जणांना आवडतो विषय कट 2 मार्क जिंकलोय नाही एक मिनिट एक मिनिट अजून पॉइंट आहे हॉटेलमध्ये अजून एक माणूस आहे वेटरला बोलो ए वेटर वेटरला बोलो त्याला विचार म्हणजे 2 इक्वल ए जाऊ दे, झालं आता. नाही, एक दादा, मिनिट बोल. सोडून दे यार विषय. आता नाही एकच माणूस हॉटेल इकडे इकडे जरा. हा, घे. त्याला विचार ए तुला तुला कोण आवडतं आवडतं समीर ना? चौगुले आवडतो का पृथ्वी प्रताप कोण आवडतं मला आज काय बनवूया आवडतं. जा चल आज जा आज जा जा तिकडे आज जा तर तुमची नान तुझे नान जाता इकडे आणू का तुझी नान जा तिकडे दादा यार जाऊ दे ना यार नाही सर पण बेस्ट नाही तुम्ही आपण जिंकलोय मतदान अरे आपण सोड जिंकलोय ना यार. 2 पॉइंट आहेत आपल्याला अरे कशाला हो पाहिजे ना असं नाही तुम्ही हे तुम्ही अजिबात बेस्ट नाही अजिबात अरे सोड या नळ आपट्याच्या नादाला कशाला लागायचे तो एक मिनिट हा काय बोलला परत बोल दादा, नाही, एक- काय नाही बोलला दादा काय नाही बोलला एक दादा काय नाही ए, बोलला आज बोल हा काय बोलला वाक्य परत बोल नळ आपट्याच्या नादाला नाही लागायचं नळ आपट्या अरे दादा तुला हे याला कसं माहिती नळ आपट्या हा दादा मला लागलं होतं नळाला पायाला. इथे इथे लागलं होतं त्याला कसं माहिती तू बोललास त्याला गोस्वामी सर बोलले असतील. नाही तू बोललास तुला माहिती आहे मला माहिती मला सगळं माहिती तुला काय माहिती आहे? मला माहिती आहे तुम्ही आंघोळ करताना साबण लावत होता पायाला लागला नळ तुमच्या तुम्ही म्हणला आता उद्यापासून बसूनच आंघोळ करतो दुसऱ्या दिवशी बसले उठताना डोक्याला लागला नळ मला सगळं माहिती मला माहिती नळ आपल्या जाणार नाही हे तूच सांगितलंस नाही, नाही. तूच सांगितलंस मी नाही सांगितलं. अरे तुझ्याबद्दल मी किती चांगलं बोलायला लाज वाटली पाहिजे रे, तुला लाज वाटली पाहिजे दादा लास्ट बीज काढायची नाही वाजवण फणकन दादा दादा बोलला त्याला दादा नीट दादा वाजून काय बिजवून नाही तुला काय बोलला? दादा जास्त लोक माझ्या बाजूने आहेत तुला मी आता खड्ड्यात गेलं तू गाडीत असताना ड्रायव्हर समोर ड्रायव्हर समोर नाही बोललो मी तू अवघात माझ्यावरती फानकन बिनकन नाही बोलायचं नीट बोलायचं वाजवण फणकन वाजव फानकन एका स्केड्यूलला 4 स्किट करेन एकदम मग कळेल तुला आता काय संबंध आहे हा? कर ना 5 कर मला काय फरक पडतो जा ए दादा दादा नाही नीट बोलतो तर तू मला एकदम साहेब
साहेब असं नाही असं नाही, असं नाही. तू कसा नाही, नाही, तुला दादा दादा बोलतो नाही, मी नाही, अजून साहेब पण साहेब बोलतो, असं नाही करायचं, नॉर्मल असं नाही बोलतो यार मी. यार तुम्ही हे कोण आहे तुम्ही असं भांडायचं असतं का तो कशाला मी प्रेमाने बोलतो दादा दादा बोलतो तो मला बोलतो असं वाजवेन बिजवेन. नाही नाही तुम्ही लहान आहे समजून घ्या ना तुम्ही जाऊ दे ना अरे तुम्ही कोण आहे भांडायचं नाही असं यार तुम्ही शोभतं का तुम्हाला भांडणं असं असं नाही भांडायचं त्याला सांग. नाही नाही असं शांत भांडणं. ऐका साहेब तुम्ही शांत राहा. कायम लक्षात ठेवा, जो माफ करतो ना तो माफ करतो. कायम लक्षात ठेवा, जो माफ करतो तो माफ करतो. हा. झांपेगिरी करायची नाही. तुम्हाला तुम्हाला नाही बोलत आहे. तुम्हाला कशाला बोलतो? कहर परफॉर्मन्स, खूप सुंदर विषय आणि कमाल परफॉर्मन्स, कडक. हाच रसिक प्रसाद दा. मी आज स्वतःवर खुश आहे कारण मी कधीच ड्रायव्हर ठेवत नाही आणि ठेवलाही नाही. म्हणजे जेव्हा मी गाडी चालवत असतो आणि मंजू गाडीत असते तेव्हा मी मंजूशी पण बोलत नाही कारण मलाच वाटतं की मी काय बोलून जाईन कुणाबद्दल. नकोच. We know you. मी स्वतः जेव्हा एकटा गाडी चालवतो तेव्हा मी बडबडतो खूप. ते ड्रायव्हर वगैरे नकोच बाबा. खूप म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडे रपकन होऊ शकतं. आणि काय अरुण बरोबर ना अरुण? मोठी माणसं कधी ड्रायव्हर ठेवत नाहीत अरुण. करेक्ट. मी अरुणकडनं शिकलो की ड्रायव्हर ठेवायचा नाही. अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम सादरीकरण. कधी पलटी झाला फासा ते कळलं पण नाही. म्हणजे इतके चौघांनी पण इतकं कमाल केलंय. इतकं अफलातून गिव्ह अँड टेक होतं चौघांचंही आणि इतकी कडक एनर्जी होती. क्या बात आहे. चौघांचंही कौतुक अप्रतिम. आणि मृणालच्या धाडसाचं कौतुक तोंडावर तिने समीर चौगुले आवडत नाही सांगितलं. नाईस, व्हेरी गुड. मज्जा आली, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. धमाल. We all know सई you have a chauffeur. तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? सॉलिड परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडली की ह्यातून तुम्ही एक खूप सटल मेसेज दिला की आपल्यासाठी काम करणारी लोक पण त्यांना सुद्धा इक्वली ट्रीट केलं पाहिजे आणि ती सुद्धा माणसंच आहेत हे विसरून चालणार नाही. हायरार्कीचा गेम सगळीकडेच वर्क होतो असं नाही आणि तो नाही खरं तर असला पाहिजे कारण ही लोक आपले खरे पिलर्स असतात, खरे स्ट्रेंथ असतात. तर मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स मी आपल्या सगळ्या पिलर्सना डेडिकेट करते आणि विनोदातून एक तुम्ही छान शिकवण दिली याचा खूप आनंद आहे. आणि छान जुगलबंदी होती. चौघेही तगडे ॲक्टर आणि त्यांना एकत्र मंचावर पाहून आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा.